शेतकरी बंधूंनो नमस्कार. नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग 3 यातल्याच दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. गेल्या सोमवारी आपण डॉक्टर सतीलाल पाटील यांच्याबरोबर खूप काही गोष्टींवरती चर्चा केली. किडींचे प्रकार, रोगांचे प्रकार हा आत्ता आपला मुख्य विषय आहे. त्यातील फक्त कीटक हा विषय आपला बाजूला राहिलेला आहे. तो आज आपण पूर्णपणे शिकून घेतोय, त्यांची ओळख शिकतोय आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं आहे याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. गेल्या भागामध्ये आपण बुरशीजन्य रोग, विषाणूजन्य रोग, सूत्रकृमी, जीवाणूजन्य रोग या सगळ्यांविषयी आपण चर्चा केली आणि कशा पद्धतीने आपण त्या रोगांना रोखू शकतो, घरगुती उपाय असतील किंवा आपल्याकडचे जे उपाय असतील या पद्धतीने काय काम करू शकतो, काय प्रणाली वापरू शकतो हे आपण सगळं पाहिलं. आज आपण केवळ इन्सेक्ट म्हणजे कीटक याविषयी आपण बोलणार आहोत आणि त्या सगळ्यांपासून आपल्या पिकाचं संरक्षण कसं करायचं, यांच्यापासून कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं हे आजच्या भागात आपण बघणार आहोत. सो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग क्रमांक 3. आता आपण जातोय वनस्पतीवरती येणाऱ्या किडी, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की जो नजरेला दिसतो, नजरेला पडतो त्याचा कंट्रोल, याबद्दल आपण बोलणार आहोत. येस, किडी आपल्याला सगळ्यांनाच माहित आहेत आणि ह्या किडींमुळे, कारण सगळ्यात पहिले नजरेला पडते कीड, तर ह्या किड्यांनी आपल्या डोक्याला भरपूर त्रास दिलाय आणि लोकांनी भरपूर किडे केलेत किड्यांना मारण्यासाठी, पण अजूनही सध्या तरी ते जिंकलेत. कारण या इव्होल्युशनच्या पॅटर्न मध्ये किंवा ज्या उत्क्रांतीच्या पॅटर्न मध्ये ते आपले पण बाप आहेत. आपल्या अगोदरपासून या प्लॅनेटवर, पृथ्वीवर ते आहेत. त्याच्यामुळे स्वतःला ऍडजस्ट करून कसं बदलावं आणि रेझिस्टन्स डेव्हलप करून कसं सर्वाइव्ह व्हावं हे त्यांना आपल्यापेक्षा चांगलं माहिती आहे. म्हणून किड्यांचा रेट ऑफ सर्व्हायव्हल हा जास्त आहे. किड्यांमध्ये साधारणतः 2 प्रकारचे किडे असतात. एक म्हणजे रस शोषणारी कीड आणि दुसरं म्हणजे चावून खाणारी कीड. तर हे साधारणतः त्यांचं जे खाण्याचं अवयव आहे, माउथ पार्ट ज्याला म्हणतात, त्यांचं तोंड जे आहे त्याच्यावर अवलंबून असतात. रस शोषणारे किडी जे असतात त्यांना साधारणतः एक अशी नांगी दिलेली असते आणि जी नांगी ते घुसवतात झाडामध्ये आणि रस शोषतात. आणि ते पण अगदी पिक्युलियर असतं, म्हणजे ती नांगी ते टाकतात आणि आपल्या शरीरातले जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, विकर असतात, ते आतमध्ये टाकतात आणि ते विकर आतल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विरघळवून टाकतात आणि ते नंतर मग पेप्सी कोला प्यावं स्ट्रॉने तसं ते ओढून घेतात आतमध्ये जो कुजवलेला भाग येतो. आणि सेम थिंग तुम्हाला माहित असेल तर डास जो आहे ते पण तेच करतो आपल्या शरीरामध्ये, की तो नांगी टाकतो, ते एन्झाईम आपल्या शरीरात सोडतो, ते रक्ताचा तिचा भाग डायजेस्ट करून टाकतो आणि नंतर मग तो कोका कोला सारखा ओढून घेतो स्ट्रॉने. तर या प्रकारामुळे काय होतं, या प्रकारामुळे झाडाचं क्लोरोफिल तर खराब होतच, पण त्याला जर इन्फेक्शन असेल कुठल्या व्हायरसचं वगैरे तर ते इन्फेक्शन जाण्याचा धोका जास्त असतो, कारण तो त्याच्या शरीरातले विकर हे झाडामध्ये टाकतो डायरेक्टली. तर यांना सकिंग माउथ पार्ट्स म्हणतात. आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या किडी आहेत त्या चेविंग टाईप किंवा कटिंग टाईप मध्ये असतात. तर ते काय करतात की त्यांचा जो जॉ आहे, ज्यांचा जोगळा आहे, तो चावून खाण्यासाठी बनवलेला असतो. तर तो झाडाला चावून किंवा कापण्यासाठीचा बनवलेला असतो. तर तो झाडाला चावून खातो, आतमध्ये नेतो आणि मग त्याला डायजेस्ट करतो. तर या दोघांमधला फरक जर बघितला तर सकिंग किडे जे आहेत ते अर्ध डायजेस्ट करतात शरीराच्या बाहेरच एन्झाईम टाकून आणि मग पोटात जाऊन ते शिजवलेलं, अर्ध शिजवलेलं किंवा काय म्हणतात त्याला, अर्ध डायजेस्ट केलेलं अन्न खातात. पण चेविंग आणि कटिंग टाईप ऑफ जे इन्सेक्ट आहेत, किडे आहेत, ते चावून डायरेक्ट खातात आणि पोटामध्ये त्याला कुजवतात किंवा पोटामध्ये त्याला डायजेस्ट करतात, त्याला पचवतात. तर हा दोघांमधला फरक आहे. या 2 किडींमधला अजून एक महत्वाचा फरक असा आहे की जेवढेही रस शोषणारी किडी आहेत त्यांचं जे जीवनचक्र आहे ते इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस म्हणजे अपूर्ण जीवनचक्र म्हणता येईल. तर या जीवनचक्रामध्ये त्याची लार्वा असते, अडल्ट असतो आणि अंड असतं. अंड, कोश आणि प्रौढ अशा 3च अवस्था त्याच्यामध्ये. 3 अवस्था असतात, फक्त 3 अवस्था असतात. की अंड्यातनं डायरेक्टली निंफ निघतो, त्याचा तोच आकार मोठा होत जातो आणि तोपर्यंत परत अंड टाकतो. तर या 3 अवस्था असतात. जेवढेही सकिंग इन्सेक्ट आहेत त्यांच्यामध्ये फक्त इनकम्प्लीट लाईफ सायकल असतं, इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस असतात. पण जेवढे कटिंग आणि चेविंग टाईप ऑफ इन्सेक्ट जे आहेत, किडे जे आहेत, ज्याच्यामध्ये अळ्या होतात, तर त्या अळ्यांमध्ये 4 पद्धतीचं लाईफ सायकल असतं. म्हणजे अंड असतं, अंड्यातनं अळी निघते, अळीचा कोश बनतो आणि कोशचा पतंग बनतो. तर त्याला लार्वा, पिपा, एग्ज अँड अडल्ट असं 4 पद्धतीचं त्याचं जीवनचक्र असतं.
तर हा दोघातला महत्वाचा फरक आहे. याच्या चारही अवस्था दिसायला वेगळ्या वेगळ्या असतात. तर हा दोघांचा महत्वाचा फरक आहे, बेसिक फरक आहे. राहिली गोष्ट की हे जे किडे आहेत, ह्या किड्यांना आपण ETL ज्याला म्हणतो, इकॉनॉमिकल थ्रेशोल्ड लेवल म्हणतो, ती जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केली, जर लक्ष दिलं, त्याला स्काउटिंग म्हणतात. आता जे सॉफिस्टिकेटेड फार्म आहेत, त्या फार्म मध्ये संध्याकाळीच त्यांची टीम जाते आणि ते बघतात की कुठल्या प्लॉटमध्ये कुठले किडे किती दिसत आहेत. एक थंब रूल झालेला असतो की एका झाडावर एवढ्यापेक्षा जास्त किडे दिसले की फवारायचं, अदरवाईज फवारायचं नाही. तर त्यांचा चार्ट बनतो आणि दुसऱ्या दिवशी अशी फवारणी केली जाते. पण बऱ्याचदा शेतकरी हे शेड्यूलच्या बेसने जातात, म्हणजे सोमवारी काय फवारायचं, मंगळवारी काय फवारायचं, बुधवारी काय करायचं, म्हणजे जसे उपवास करायचे असतात सोमवार ते रविवारपर्यंत, तसे आपल्या फवारणीचं शेड्यूल ठरलेलं असतं. पण याच्यामुळे काय होतं की गरज नसताना जास्त केमिकल जातात आणि त्या केमिकलच्या साईड इफेक्ट्समुळे झाडाला फरक पडतो आणि किड्यांना पण रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळे शेड्यूल वाईज न जाता फक्त याच्या किती किडे दिसतात याच्यावर आपलं स्प्रे शेड्यूल हे बनलं पाहिजे. ठीक आहे. आता शेतकरी आपल्या पीक वाचवण्यामध्ये, या सगळ्यांचा अटकाव करण्यामध्ये काय काय करू शकतो या भागाकडे आपण वळतोय. तर मुळात कीटकनाशकांचा शेतीमध्ये जो प्रवेश झाला, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला असं एक अनुभवात आलेला आहे की पूर्वी कीड नव्हती आपल्याकडे तर 65ला हरित क्रांती झाली, पण कीड नव्हती, किंबहुना एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण त्याचा विचार करत नव्हतो. तेव्हाचं प्रमाण नुकसानीचं 7% होतं आणि कीटकनाशक DDT, BHC ही सगळी बाजारात आल्यानंतर तेच असं लक्षात आलं की ते प्रमाण वाढून 13% गेले. म्हणजे तुम्ही जे आता म्हणाला की कीड ही रेझिस्टन्स निर्माण करत जातीये. इंडोसल्फान हे जे कीटकनाशक आहे त्याचे अत्यंत दुष्परिणाम आपण पाहतो आहे. केरळमधल्या अनेक गोष्टी मधल्या एका कार्यक्रमामध्ये आमिर खानचा जो प्रोग्राम होता सत्यमेव जयते, तर त्यात सुद्धा इंडोसल्फान बद्दल खूप त्याच्या दुष्परिणाम बद्दल सांगितलं गेलेलं आहे. त्याची एक स्टोरी मी अशी ऐकलेली आहे की इंडोसल्फान जेव्हा आपण एखाद्या शेतामध्ये फवारतो तर त्याचे रेसिड्यूज हे साधारण 100-150 किलोमीटर पर्यंतच्या शेतांमधनं मिळतात आणि केरळमध्ये तर ते विमानातनं किंवा हेलिकॉप्टरनी फवारलं गेलं आणि त्याचे परिणाम आपण आज दुष्परिणाम आपण बघतोय. त्यानंतर तणनाशक हा एक विषय आपण घेऊन भविष्यात बोलणार आहोत, पण तणनाशकामध्ये पण मोठ्या प्रमाणात ती विडीसाइड्स वापरली जाऊ शकली आणि या सगळ्यात जहाल कीटकनाशकं, बुरशीनाशकं, या सगळ्यांचे आपण वापर करून सुद्धा आज आपण किडींचे हल्ले रोखू शकलेलो नाही, वस्तुस्थिती आहे. ही स्लाइड मुद्दाम आम्ही इथे आज सरांनी आणि मी चर्चा करून मुद्दाम टाकली, कारण हे सगळं जरी झालं तरी आज आपण या कीड आणि रोगांनी त्रस्त आहोत याची वस्तुस्थिती आहे. आता कीड आणि रोग कधी येतात तर हे सरांनी मुद्दाम थोडंसं सांगावं याच्यासाठी हा स्लाइड पण आम्ही एकत्रित केलेली आहे. म्हणजे जी इकोसिस्टीम, जे एन्व्हायरमेंट ज्याबद्दल सर बोलतायत किंवा त्यांनी सांगताना सांगितलं की मुळात कीड किंवा रोग येतातच का, त्याबद्दल थोडंसं आपण 1-2 मिनिटांमध्ये आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगावं. आता किडे कधी येतात, आता किडेच नाही तर पण अख्खं युनिव्हर्स जे आहे हे याच्यामध्ये जेवढे ऑर्गॅनिझम राहतात, जेवढे जीवजंतू राहतात, ते सगळे एक दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. म्हणजे पक्षी, प्राणी, झाडं, बॅक्टेरिया, फंगस, माणूस, सगळे जीवजीवस्य जीवनम. यस, जीवजीवस्य जीवनम जसं म्हणतो का. आणि याच्यामध्ये मग काय होतं, आणि प्रत्येक जण हा कॉम्पिटिशन करतोय किंवा प्रत्येक जण, याच्यात 2 गोष्टी आहेत, एक आपला मित्र, एक आपला शत्रू आहे. पण शत्रू आणि मित्राचा पण एक समतोल आहे आणि हा समतोल बिघडला तर एक डॉमिनंट व्हायला सुरुवात होते. एक कमजोर झाला तर दुसरा ऑटोमॅटिकली डॉमिनंट होतो, दुसरा ऑटोमॅटिकली वरचढ होतो आणि मग आपल्या नुकसानीचा प्रमाण वाढायला लागतं, सुरू होतो. तर निसर्गाचा हा इम्बॅलन्स जो गेला, आता हरित क्रांतीमध्ये जो आपण स्लाइड मध्ये बघतोय की एक्झॅक्टली झालं काय. हरित क्रांतीमुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केमिकल झाले, रासायनिक फर्टिलायझर. आणि हे फर्टिलायझर आले कसे की दुसऱ्या महायुद्धामध्ये हजारो टन जे नायट्रेट आणि अमोनिया बेस केमिकल पडले होते. आता एवढ्या केमिकलचं करायचं काय, तर एकच गोष्ट आहे, ते म्हणजे शेतात टाका. आणि अमोनिया इझी मिळाला किंवा नायट्रेटचा डोस मिळाला तर झाडांची एकदम तुम्हाला हिरवगार झालेले झाडं दिसून येतात किंवा त्याची ग्रोथ वाढते. तर त्याच्यामुळे कोणाच्या तरी डोक्यात आयडिया आली आणि त्यांनी युद्धामुळे, आता खरं सांगायचं झालं तर त्या युद्धाचे परिणाम आता आपण अजूनही भोगतोय. त्याच्यामुळे झालं काय की झाडांमध्ये नत्र वाढला,
नत्र वाढला की ऑटोमॅटिकली किडे यायला सुरुवात होतात, इम्बॅलन्स होतो आणि किडे यायला सुरुवात झाला की परत मग झाडाचा त्याला रिस्पॉन्स सुरू होतं आणि आपल्याला नुकसान झालेलं दिसून येतं. बरोबर. त्याच्यानंतर पूर्वी आपण काय म्हणतात त्याला मिक्स क्रॉपिंग असायचं याच्यामध्ये, आपण मोनोक्रॉपिंगवर आलो कारण कमर्शियल ऍग्रिकल्चर आले आणि कमर्शियल ऍग्रिकल्चर आल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उदाहरण सांगतो मी फक्त की पूर्वी बैल असायचे घरात, प्राणी असायचे, शेत असायचं आणि आपण शेतातच राहायचो किंवा गावात जरी राहिलो तरी शेतीच्या बिझनेसमध्ये पूर्ण फॅमिली असायची. म्हणजे शेतामध्ये बैल काम करायची, तिथनच त्यांना खायला चारा मिळायचा, जे शेण निघायचं ते परत खत म्हणून शेतात जायचं, इकोसिस्टीम पूर्ण बसलेली होती. बरोबर. एक ट्रॅक्टर आला आणि त्याने बैलाला रिप्लेस केलं. बरोबर. बरं, मग आता ट्रॅक्टर तर चारा खाणार नाहीये, मग त्याला द्यायला आपल्याला काय लागणार आहे? डिझेल लागणार आहे, डिझेल पेट्रोल. हे डिझेल बाहेर नाही तर शेतात उगवत नाही डिझेल, कारण अगोदरच्या ट्रॅक्टरला जे आहे त्याचं डिझेल शेतात उगवायचं बैलाचं, मग आपल्याला बाहेर आणायला लागणार आहे. मग जर डिझेल आणायला लागणार आहे तर आपल्याला कॅश पाहिजे, पैसे पाहिजेत. मग कॅश आणण्यासाठी असं काहीतरी बनवायला लागेल की जे विकलं पाहिजे. करेक्ट. पूर्वी गावातल्या गावात गुळ, एक जण त्याचा गुळ द्यायचा, दुसरा त्याचा कांदा द्यायचा, एक त्याची हळद द्यायचा आणि दुसरा त्याच्या बदल्यात अजून काहीतरी द्यायचं, म्हणजे बार्टर सिस्टम होती. सगळं गावात पिकायचं आणि त्यांची सिस्टीम चालू होती. पण जसं पेट्रोल बाहेरनं आलं तर तुम्हाला पैसे पाहिजे, पैसे कमवण्यासाठी तसे पिकं घेणं आलं म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला चेंजेस करणं आलं. मग जर पीक जास्त पाहिजे, जेवढं जास्त उत्पन्न तेवढं जास्त पैसा, मग ते जास्त उत्पन्न येण्यासाठी मग त्याला जास्त खत, त्याला कीटकनाशक, आणि अशा पद्धतीने पूर्वी घरातल्या घरात दूध तूप मिळायचं. आता शेतकरी गाय गेली कारण प्राणीच गेले, मग शेतकरी सुद्धा पिशवीचं दूध आणतो ज्याच्यातनं फॅट्स काढून घेतलेले आहेत आणि पावडर मिक्स केलेली आहे. तर आणि मग ऑटोमॅटिकली आपल्या हेल्थला त्याने अफेक्ट केलं. तर हरित क्रांतीचे फायदे काय आणि तोटे काय याच्यावर आपण बोलायला नको, पण आपली जी शेती आहे म्हणून आपण त्याला ऍग्रिकल्चर म्हणतो. करेक्ट. ते आपलं कल्चर आहे, ती आपली संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये आपलं फॅमिली, आपलं आयुष्य आणि पीक, शेत हे एकत्र वाढलं जातं. कल्चर हा एकत्रित जी वाढ असते त्याला कल्चर म्हणतात. पण बाहेर ऍग्री बिझनेस म्हटलं जातं, म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा फक्त बिझनेस आहे. म्हणजे पीक वाढवायचं, विकायचं, एवढं करायचं, त्याच्यात अटॅचमेंट नाही, त्याच्यात इमोशनल नाहीये. आपले सण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या शेतीशी निगडीत आहेत भारतभरात जर बघितलं तर. बरोबर. तर भारतीय पद्धतीने जर आपण शेती करू शकलो आणि ऑफकोर्स आपल्याला कमर्शियलला डोळ्यासमोर ठेवून जर त्याच्यात बदल घडवून आणले तर डेफिनेटली आपण त्याला हे करू शकू. जसं अतिनत्राचा मी मगाशी सांगितलं की नत्र अडकलं त्याच्यामध्ये आणि जर सिंपल शुगर तयार झाल्या तर त्याच्या किडीला हल्ले वाटतात, कारण त्यांना ते इझी काय म्हणतात त्याला सोर्स मिळतो. आणि साखर म्हणजे काय फक्त ग्लुकोजच नाही, खूप प्रकारच्या साखर असतात, फ्रुक्टोज असते, माल्टोज असते, खूप प्रकारच्या साखरी आहेत. तर आणि या साखरीला त्या किडा खातो कसा, तर किड्यांचं जो सेन्सरी ऑर्गन असतं, किड्यांचं सेन्सरी ऑर्गन हे पीपीएम लेवलमध्ये साखर सेन्स करतं. म्हणजे जेव्हा ते फिरतात, आता बघा तुम्ही काही पानांमधलं तो खातो तर काही पानांना खात नाही, निघून जातो, कारण त्याचं जे सेन्सरी ऑर्गन आहे ते पीपीएम लेवल पर्यंत साखर सेन्स करू शकतो. त्याच्यामुळे तो साखर सेन्स करतो, जिथं त्याला सिंपल शुगर मिळते खायला, जिथं तो जास्त साखर हे करतो, सेन्स करतो, त्या ठिकाणी तो हल्ला चढवतो. म्हणजे साखरेचं दुखणं फक्त माणसालाच नाहीये तर ते झाडाला पण आहे. त्याच्यानंतर कीटकनाशकांच्या वापराने आपण मित्रकिडी संपवल्या. म्हणजे काय झालं की जो बॅलन्स जंगलामध्ये असतो, की एक जंगलात बघा आपल्याला कधी असं एखादा रोग आला आणि पूर्ण जंगलच नष्ट झालं असं नाही होत, की एक किडी येते पण तिला मारणारा मित्रकीड किंवा बुरशी, व्हायरस, जीवाणू काही ना काही अवेलेबल असतात, ते त्याला मारतात आणि त्याचा नंबर कमी करतात. म्हणजे निसर्ग कुणाच्याही डोक्यात हव्या जाऊ देत नाही, कुणालाही निसर्ग समतोल राखतो. कुणालाही जसं गावात एखादा दादा होतो आणि त्याला सगळे घाबरून असतात, निसर्ग तसं नाही करत. त्या दादाला तो बरोबर जागेवर आणतात आणि त्याला सांगतात की ही तुझी पातळी, या पातळीच्या वरती तू जायचं नाहीये. बरोबर. म्हणून तिथं मिलीबग आला तर मिलीबगला खाणारे किडी निर्माण होतात, त्याला रोग करणारे जीवाणू येतात, बुरश्या येतात, त्याला ऑटोमॅटिकली खाली आणतात आणि त्या लेवलला असला की मग तो स्वतःला सर्वाईव्ह करतो आणि हे चक्र चालू राहतं. पण आपण काय केलं की आपण शेतामध्ये फवारलं आणि फवारल्याबरोबर आपण वाईट कीड तर मारलीच, पण चांगली कीड जी होती तिलाही मारून टाकली. होतं काय की ज्या मित्रकिडी आहेत,
मेजॉरिटी मित्र किडींचं लाईफ सायकल हे लॉंग आहे, ते खूप दिवसांनी येतात. तर काही ठिकाणी 15 दिवस, 20 दिवस, काही ठिकाणी 1 महिना, अशा पद्धतीचं त्याचं लाईफ सायकल आहे. पण जास्तीत जास्त रोग करणाऱ्या जे किडी आहेत त्यांचं लाईफ सायकल हे छोटं आहे. म्हणजे एकदा आपण रासायनिक कीटकनाशक मारलं आणि किडी पण गेली आणि मित्रही संपलाय. आणि जे कीड आहे रोग करणारी कीड, तिचं लाईफ सायकल छोटं आहे. जर काही वाचलेले असतील तर ती लगेच अंडी टाकते आणि लगेच येते, पण मग तिला मारायला त्यावेळेस मित्र किडी तिथं नसतात. आणि मग आपलं नुकसान जास्त होतं याच्यामध्ये. म्हणजे ज्या वेळेस शत्रूला आपण पाडाव करतो पण शत्रू बरोबर मित्रही संपवतो, शत्रूने परत आक्रमण केलं तर मात्र आपल्या मदतीला मित्र नसतो, कारण तो आपल्याला आपण संपवलेला असतो. सोन्याचा अंडे देणारी कोंबडी आपण कापून टाकलेली असते. त्याच्यामुळे की मित्र असं कीटकनाशक जेव्हा आपण घेतो तेव्हा बाटलीवर बघा, त्याच्यावर हिरवं चिन्ह आहे का, हिरवं चिन्ह असेल तर आपण वापरा. बाकीचा याचा सहसा वापर टाळा. अगदी मी म्हणेन पिवळं, निळं आणि लाल, लाल तर अजिबातच नको. त्याच्यावर ट्रायंगल दिलेला असतो. ऍक्च्युली सर याच्यावर एक सेमिनार झाला पाहिजे की कीटकनाशकांची बाटलीवरचं लेबल वाचावं कसं, त्याच्यावर तासाभराचा प्रोग्राम होऊ शकतो. कारण बाटलीवर सगळं दिलेलं असतं जे आपण कधीच वाचत नाही. बरोबर. तर हिरव्याचा वापर करावा, म्हणजे मित्रकिडी त्याच्यामध्ये राहतात. आणि त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट जो आहे की पिकच निकृष्ट झालंय, कुणीही कमजोर झाला तर ऑटोमॅटिकली त्याचा शत्रू हा शिरजोर होतो. हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळे तो शिरजोर होतो. राहिला रेझिस्टन्स डेव्हलपमेंट किड्यांमध्ये, हे अगदी सिंपल आहे. एकच जर कीटकनाशक आपण परत परत स्प्रे करत राहिलं तर त्याला पचवायची ताकद येते. कुठलंही औषध किंवा कुठलंही केमिकल पोटात गेल्यावर, माणसाच्याच नाही कुठल्याही जीवाणूच्या, कुठल्याही वनस्पतीच्या, ते त्याला डिग्रेड करायचा, त्याचा परिणाम कमी करायचा प्रयत्न करतं आणि त्याला शरीराच्या बाहेर टाकायचा प्रयत्न करतं. सेम थिंग किड्यांमध्ये होतं की एकच कीटकनाशक परत परत येते. झाडांवर पण तेच आहे, तेच कीटकनाशक त्याला खायला लागतंय. तर हे खायला लागल्यामुळे त्याच्यामध्ये, आणि कमी डोसचं जर त्याच्यामध्ये कीटकनाशक गेलं तर तो जास्त त्याला रेझिस्टन्स डेव्हलप होतो. कारण जास्त डोस गेला तर तो मरेल तरी त्याच्याने. आणि म्हणूनच जे बायोच्या नावाने जे डुप्लिकेट कीटकनाशके येत आहेत ते जास्त घातक याच्यासाठी आहेत, कारण याच्यामध्ये केमिकल वापरलेले असतात आणि ते कमी प्रमाणात देतात, जेणेकरून की लक्षात येऊ नये. पण हे कमी प्रमाणातले कीटकनाशक जास्त घातक असतात आणि त्याच्यामुळे रेझिस्टन्स व्हायची शक्यता जास्त असते. जर आपल्याला बायोलॉजिकल वापरणं शक्य नसेल तर बायोच्या नावाखालचे केमिकल वापरू नका. स्ट्रेट फॉरवर्ड ज्याच्यावर रासायनिक फॉर्म्युला लिहिलाय अशा पद्धतीचे केमिकल वापरा, जी चांगल्या ब्रँडेड कंपनीचे, म्हणजे त्याच्याने रेझिस्टन्स तरी डेव्हलप होणार नाही. जे ग्रीन मॉलिक्युल आहे ज्याच्यावरती हिरवा शिक्का आहे. येस येस. रोग किडी येऊ नये म्हणून शेतकरी बंधू आपले काय काळजी घेऊ शकतात? याच्यामध्ये नत्रयुक्त जे खतं आहेत ते डेफिनेटली कमी करावेत, जेवढे कमी करता आले. कारण जेवढा जास्त नत्र तेवढा रोगांचं आणि किडींचं प्रमाण जास्त. त्याच्यानंतर फेरपालट करणं, जसं आपण मागे चर्चा केली, तर फेरपालटीमध्ये जर तुम्ही द्विदल आवडत असाल तर एकदल घ्या, कारण या दोघांचं पिंडच वेगळं आहे. एक नत्र स्थिर करायचं काम करतो, दुसरा नाही करत, म्हणजे दुसरा असिम्बायोटिक पद्धतीने घेतो. दोघांची स्टाईल वेगळी आहे, दोघांच्या सिस्टीम्स वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ह्या दोघांची जर फेरपालट करता आली, किंवा रेझिस्टंट क्रॉप, की एक पीक आहे, एखाद्या रोगाला बळी पडलं होतं तर दुसऱ्या वर्षी त्या जमिनीमध्ये आपण वेगळं पीक घ्या की जे त्या रोगाला रेझिस्टन्स आहे, ज्याला रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे, तर ते करणं गरजेचं आहे. जमिनीला विश्रांती देणं डेफिनेटली गरजेचं आहे, कारण जमिनीमधल्या ज्या परिसंस्था आहेत, ज्या सिस्टीम्स आहेत, त्या परिसंस्था सेट होणं गरजेचं आहे. ऍक्च्युली शेती करणंच हे निसर्ग विरोधात आहे. म्हणजे आपण नांगरट करतो, जमिनीला उलटी पालटी करतो, हे सगळं निसर्गाच्या विरोधात आहे, कारण तिथे एक सिस्टीम ऑलरेडी सेट झाली. तिथं एक पर्टिक्युलर एक संस्था त्याची डेव्हलप झाली, ती आपण पूर्ण ब्रेक करतो आणि ती परत सेट होण्यासाठी निसर्गाला वेळ घ्यायला लागतो. म्हणून जमिनीला अधूनमधून विश्रांती देणं गरजेचं आहे, उन्हामध्ये तापवणं गरजेचं आहे, जेणेकरून रोग आणि कीड जास्त प्रमाणात पुढच्या पिकांमध्ये येणार नाही. सेंद्रिय कर्बाचा प्रमाण डेफिनेटली वाढवणं गरजेचं आहे. सेंद्रिय कर्बामध्ये 2 प्रकारे असतात, की एक आपण कंपोस्ट मधनं आणि मल्चिंग मधनं टाकू शकतो, आणि दुसरं अशा प्रकारचे पिकं लावणं की जे प्रकाश संश्लेषण क्रियेतनं अन्न तयार करून जास्तीत जास्त अन्न हे जमिनीमध्ये पुश करत असतात, पाठवत असतात. तर अशा पद्धतीने आपण सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो. मल्चिंग डेफिनेटली आवश्यक आहे. मल्चिंग याच्यासाठी, मल्चिंग म्हणजे मराठीत काय म्हणतात सर त्याला? आवरण, आच्छादन. आच्छादन.
तर झाडांच्या पालापाचोळ्याचं जर आच्छादन आपण त्याच्यावर केलं तर जिथं जमिनीला तो पालापाचोळा टच होतो त्या ठिकाणी जीवाणू वाढतात आणि ह्युमिफिकेशन होत असतं, त्याला डिग्रेड करायचं काम होतं आणि झाडाला त्यातल्या बरोबर ते आर्द्रता वाढवून ठेवतात. आणि मग ह्या मल्चिंगवर आपण स्प्रे करू शकतो, ट्रायकोडर्मा, वेगवेगळे जीवाणू वगैरे, म्हणजे ते चांगले जीवाणू त्या ठिकाणी वाढू शकतील. म्हणजे आपण मल्चिंग केल्यामुळे काय केलंय की आपण जीवाणूला एक घर तयार करून दिलं, एक शेल्टर दिलं, एक आसरा दिला. बरोबर. आणि त्या आसऱ्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे असलेले जीवाणू फवारून त्यांना हे करतो, म्हणजे आपल्याला पाहिजे असलेला भाडेकरू आपण त्या ठिकाणी आणतोय, जेणेकरून आपल्या शेतीला आणि आपल्या पिकाला त्याचा फायदा होईल. निश्चितपणे. त्याच्यानंतर वेगवेगळे जे पेंडीचं मिश्रण आहे ते जमिनीमधनं डेफिनेटली द्यावं, कारण पेंडीमध्ये 2 गोष्टी असतात. एक तर ते कार्बन देत असतं जास्त डायरेक्टली, त्याचबरोबर पेंड कसली असते तर पेंड जनरली फळाची असते आणि फळ हे झाडाचं काय म्हणतात सगळ्यात चांगली काय म्हणतात फायनल डेस्टिनेशन म्हणता येईल, त्याचं शेवटचं स्टॉप म्हणता येईल आणि त्याचे किंवा त्याच्या वंशाचा दिवा म्हणता येईल, कारण त्याच्यापासून पुढचं झाड तयार होणार. पुनरुत्पत्ती. तर आपल्या वंशाचा दिवा टिकवण्यासाठी त्याची काळजी घेण्यासाठी झाड पूर्ण प्रयत्न करत असतं. तर त्याची काळजी घेण्यासाठी झाड काय करतं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल वेपन्स आहेत, जे केमिकल शस्त्र आहेत, जसं वेगवेगळे फ्लेवोनाइड्स असतील, टर्पिनॉइड्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे तेल असतील, इसेन्शियल ऑइल्स असतील, ह्याचं सगळं भंडार त्या फळामध्ये त्याने केलेलं असतं, जेणेकरून त्याला रोग होऊ नये, त्याला कीड लागू नये. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रसायनं कीटकनाशके फळामध्ये वेगवेगळ्या फळांमध्ये ऑलरेडी असतात. आणि हे फळ जेव्हा आपण त्याची पेंट बनवतो, ज्याला कुस्करून त्याचा भुगा करून आपण त्याची पेंट बनवतो, तर ही पेंट सरळ सरळ कीटकनाशक असते बऱ्याचदा. तर ह्या पेंडीमुळे किड्यांना पळून लावणं किंवा किड्यांचं नियंत्रण करणं हे चांगल्या पद्धतीने शक्य असतं. त्याच्यामुळे पेंडी देण्याचे 2 फायदे होतात. कीड नियंत्रणामध्ये त्याचा फायदा होतो आणि ह्या पेंडीतनं कार्बन आणि नायट्रोजन ह्या दोन्ही जातात. म्हणजे उदाहरणतः आपण जर शेंगदाणा पेंड घेतली तर 9 ते 10% त्याच्यामध्ये नायट्रोजन असतो. म्हणजे नत्राचा एवढा रिच सोर्स आपल्याला दुसऱ्या पेंडीतनं मिळणं डिफिकल्ट आहे, मिळत नाहीये. तर याच्यातनं न्यूट्रिएंट्स पण जातात आणि रोगांचं पण संरक्षण होतं. त्याच्यानंतर शेतामध्ये पक्ष्यांना थांबे करून द्यावेत. पक्षी हा कीड व्यवस्थापनातला एक महत्वाचा घटक आहे. जर पक्ष्यांना जागाच मिळाली नाही, कारण केमिकलमुळे बऱ्याचदा ते रिपेल होतात, किंवा आपण रिचल कार्सन नावाच्या एक लेखिका आहेत, त्यांचं सायलेंट स्प्रिंग नावाचं एक पुस्तक आहे. बरोबर. आणि पुस्तकाचं नाव याच्यावरनं दिलंय की त्या एरियामध्ये अमेरिकेमध्ये इतक्या प्रमाणात केमिकल वापरले गेले, रासायनिक कीटकनाशक वापरले गेले, तर जे किडे आहेत त्या किड्यांमध्ये त्यांचे अंश आले. त्या किड्यांना जेव्हा पक्ष्यांनी वेचून खायला सुरुवात केली तेव्हा त्या पक्ष्यांमध्ये त्याचे फरक दिसायला लागले. आणि स्प्रिंग मध्ये म्हणजे वसंतात जेव्हा पक्षी गाणं म्हणतात ते एक पिक्युलर हे होतं की तेव्हा जंगलामध्ये पूर्ण सगळीकडे पक्ष्यांची गाणं पूजन कानावर पडायचं. पण काही वर्षानंतर ते पक्षी गाणं गायला थांबले, त्यांना गाता येईन असं झालं. आणि जेव्हा रिसर्च केल्यावर कळलं की हा जो पक्ष्यांचं गाणं थांबलं, जो त्यांचा जो वसंत जो आहे तो शांत झाला, सायलेंट झाला, याला कारण होते हे कीटकनाशक त्या आळ्यांमध्ये गेलेत आणि त्या आळ्यांना पक्ष्यांनी खाल्ल्यामुळे त्यांना गाता येईन असं झालं. आणि हे खूप गाजलेलं पुस्तक आहे. मी सगळ्यांना हे म्हणेन की आपण ते वाचावं आणि भविष्यात वेळ मिळाला तर आपल्यासाठी ते ट्रान्सलेट करायला निश्चित आवडेल. तर हे आपण उदाहरण म्हणून घ्यायला हरकत नाहीये. तर पक्षी थांबे करणं आवश्यक आहे. पक्षी जर असले तर ते कीड वेचून खातील आणि आपल्याला हातभार लावतील. आणि जीवाणूजन्य कीटकनाशकामध्ये जीवाणू, विषाणू आणि बुरशी अशा तिघांवर आधारित जैविक कीटकनाशक उपलब्ध आहेत, जे किड्याला रोग करतात. आणि एका किड्याला जर रोग झाला तर त्याच्यापासून 1000 किड्यांना रोग होऊ शकतो. आणि अशा पद्धतीने ही जी पॅन्डेमिकची साथ आहे ही किड्यांमध्ये पसरू शकते. तर अशा पद्धतीचे भरपूर कीटकनाशक आवश्यक आहेत, उपलब्ध आहेत. तर ही कीटकनाशक आपण बाजारातनं घेऊ शकतात किंवा बाजारातनं कीटकनाशक आणायचं आणि आपल्याकडे जीवामृत करायचं आणि त्याच्यात थोडं थोडं 2%, 5% वापरायचं. म्हणजे बाजारातनं आणलेलं कीटकनाशक आपण 10 पट 100 पट वाढवतो आणि आपल्याकडे वापरतो. बाजारातलं कीटकनाशक विरजन म्हणून वापरायचं फक्त, आणि आपल्याकडे ते विरजन बनवायचं टेक्निक डेव्हलप करायची. खूप कठीण नाहीये त्याच्यामध्ये. जर आपण दुधाचं दही करण्याचं एवढं मोठं बायोटेक्नॉलॉजिकल गोष्ट एवढ्या सहजपणे घरातली आजीबाई पण करते, तर हे त्या मनाने खूपच क्रूड आहे. तर फक्त हे कित्येक पिढ्या, शेकडो पिढ्यानपिढ्या केलं गेलंय म्हणून प्रोसेस डेव्हलप झाली
तशी आपल्याला जीवामृत मधनं जीवाणूजन्य कीटकनाशकांचं विरजन तयार करायची आणि दही तयार करायची पद्धत परत परत करून आपल्याला स्टँडर्डाइज करायला लागेल. बट आय एम व्हेरी शुअर की शेतकऱ्यासारखा हुशार माणूस जगाच्या पाठीवर कुठं नाहीये, जगाचा पोशिंदा आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे शिकायला काहीच कठीण जाणार नाही, करू शकेल तो आरामात. आता आपण थोडस या कीड का आली आणि शेतकरी आपले काय करू शकतात, तर त्यानंतर घरची एक प्रणाली म्हणून छोटे उपाय पटपट आपण काय करू शकतो. त्यातला पहिला उपाय आहे रंगीत सापळा. ओके. रंगीत सापळ्यामध्ये असं आहे की कुठलाही जो किडा आहे तो पिवळ्या रंगाकडे तो आकर्षित होत असतो. जर आपण बघितलं तर पिवळा रंग जो आहे तो त्याच्यासाठी आकर्षण ठरत असतो. म्हणून आपण बघा कुठलाही ज्योत असते किंवा फ्लेम असते आणि त्या आगीकडे किडा हा येत असतो. आपण गावात जर कीर्तन चालू असेल आणि जर त्या ठिकाणी दिवे, आता तर सगळीकडे दिवे आले, पण त्याच्याकडे किडे हे झडप घालताना दिसतात. म्हणून त्याच्यावरनं शायर ते शम्मा परवाना वगैरे अशी शायरी करतात. तर त्याच्यात शायराचा किंवा त्या शायरीचा काही संबंध नसतो, त्याच्यात संबंध फक्त रंगाचा असतो. पिवळ्या रंगाकडे किडे अट्रॅक्ट होतात आणि त्याचाच फायदा बऱ्याचदा निसर्ग घेतो. म्हणून आपल्याला फुलं ही रंगीत दिसतात आणि पिवळा रंग हा बऱ्याचदा डॉमिनंट असतो. पिवळा व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा कलरकडे होतात, पण पिवळा हा मोठा स्पेक्ट्रम आहे. म्हणजे पिवळ्याकडे आकर्षित होणाऱ्या किड्यांची संख्या जास्त आहे कंपॅरिझन मध्ये. राईट. मग याचा फायदा घेऊन आपण चिकट सापळे बनवू शकतो. तर कुठल्याही पिवळ्या रंगाचा डब्बा घ्यायचा, त्याला ग्रीस लावायचा छानपैकी आणि तो शेतांमध्ये काठीवर टांगून ठेवायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढी जास्तीत जास्त किडे त्याच्यामध्ये ट्रॅप करता येईल ते ट्रॅप करतात. आणि हा जो पिवळा सापळा असतो हा स्काउटिंग टूल म्हणून पण वापरता येतो की आपल्या शेतामध्ये किती किड्यांचा प्रादुर्भाव आहे, किती किडे चिकटतात, तर ह्यानुसार आपल्याला कुठल्या किडींवर कुठला स्प्रे शेड्यूल बनवायला पाहिजे, तर याची गाईडलाईन्स पण आपल्याला याच्यातून मिळते. याच्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळ्या कलरचे सापळे मिळतात, ज्याच्यामध्ये निळ्या कलरचे आहेत. निळ्या कलरकडे साधारणतः थ्रिप्स जे आहे, तर थ्रिप्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, फुलकिडे ज्याला म्हणतात. आणि त्याच्यामुळे निळ्या रंगाचे सापळे आपण वापरू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा वेगवेगळ्या रंगांवर संशोधन चालू आहे आणि शास्त्रज्ञ त्याच्यावर काम करतात. पण सगळ्यात डॉमिनंट कलर आहे पिवळा, जो आपण सर्रास कुठल्याही याला वापरू शकतो. कोणतंही पीक आपण जेव्हा घ्याल तेव्हा किमान 12 पिवळे सापळे आणि 8 निळे सापळे हे कोणत्याही भाजीपाला, फुल पिकामध्ये किंवा जे काही तुम्ही कराल त्याच्यामध्ये लावणं आवश्यक आहे. जसं आता सतीलाल सर म्हणाले की तुमच्याकडचा जो डब्बा आहे त्याला पिवळा रंग लावा किंवा निळा रंग लावा, ऑइल पेंट आणि ग्रीस लावा. म्हणजे घरच्या घरी तुम्ही ते टेक्नॉलॉजी वापरा किंवा हेही अत्यंत अत्यल्प दरात बाजारात उपलब्ध आहेत. पण ह्याचा वापर तुम्ही निश्चित करा जेणेकरून तुम्हाला बेसिक किडींचा कंट्रोल आणि पॉप्युलेशन या दोन्ही गोष्टी कळू शकतात. दुसरं कामगंध सापळे. ओके. तर कामगंध हे नावातच आहे, हा सेक्स फेरोमोन आहे आणि मादी नराला आकर्षण करण्यासाठी जो वास वातावरणात सोडतंय त्या वासावर आधारित हे सापळे बनवले. तर याच्यामध्ये जेव्हा नर आणि मादीचं मिलन होतं तर त्यावेळेस मादी नरासाठी पिक्युलर एक विशिष्ट प्रकारचा गंध हवेमध्ये सोडते आणि हा इतक्या कमी मॉलिक्युलर लेवलला तो वास घेतो की हार्डली काही मॉलिक्युल्स जरी हवेमध्ये आले तरी किड्याला तो गंध ओळखता येतो. काही ठिकाणी कित्येक मीटरवरनं किंवा काही ठिकाणी हार्डली अर्धा किलोमीटर, पाऊण किलोमीटरवरनं सुद्धा तो काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये तो वास किडा पकडू शकतो. तर अशा प्रकारचे ते मादीचा वास तो ओळखतो, मादीकडे यायला सुरुवात करतो. तर शास्त्रज्ञांनी ती जी केमिकल आहे ती लिव्हरमध्ये किंवा छोट्याशा डब्बीमध्ये कुपीमध्ये बंद केली आणि सापळ्यामध्ये लावलं. तर मग किड्याला असं वाटतं की आता मादी आजूबाजूला कुठे आहे, तर तो त्याच्याकडे आकर्षित होतो आणि त्या सापळ्यामध्ये अडकतो. राईट. त्यामुळे याचाही वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण रिप्रोडक्शन किंवा जे पॉप्युलेशन त्यांचं होणार आहे किडीचं तेच जर आपण आटोक्यात आणलं, तो जर नर पतंग किंवा जो नर आपण याच्यामध्ये पकडला तर मेजॉरिटी आपला खर्च हा कीटकनाशकांचा वरचा किंवा जीवाणूजन्य कीटकनाशकांचा वरचा कमी होईल. त्यामुळे ही पण प्रणाली सर्व शेतकरी बंधूंनी वापरावी. याच्यात अजून एक आहे सर, बोला. की एक जर पतंग आपण पकडला नर, आता जनरली कसं आहे की मादी एकदाच मेटिंग करते, बरोबर, पण बऱ्याचशा किड्यांमध्ये नर हा बऱ्याचशा माद्यांबरोबर मीटिंग करतो. तर एक नर जर पकडला, एक मादी आता वेगवेगळ्या किड्यांमध्ये काही ठिकाणी एकच अंड असतं, तर काही ठिकाणी अगदी शेकडो अंडी ती मादी देते. म्हणजे आपण ऍव्हरेज 100 अंडी जरी मादीची पकडली
तरी एक नर जरी पकडला तरी आपण 200-500 अंडी कंट्रोल करू शकतो. सहज कंट्रोल करू शकतो. आणि 200-500 अंडी जर कंट्रोल झाली तर तेवढ्या आळ्या कंट्रोल झाल्या, आणि तेवढ्या आळ्या कंट्रोल झाल्या तर पुढची स्टेज अजून त्याची कंट्रोल झाली. राईट. त्यानंतर आपण येतोय विद्युत सापळ्याकडं. विद्युत सापळ्यामध्ये हा अगेन लाईटशी रिलेटेड आहे. आपल्याला माहिती आहे की आपण संध्याकाळी बाहेर जेवायला बसलो तर लाईटकडे किडे आकर्षित केले जातात, आकर्षित होतात. आणि याला अगेन तो वर्ण सापळाच आहे, कलर ट्रॅपच आहे, पण फक्त हा लाईट कलरकडे. आता पिवळ्या स्टिकी ट्रॅपमध्ये काय होतं की आपल्याला दिसतं कसं, तर वर्णपटल जर आपण बघितला तर वर्णपटलमध्ये वेगवेगळे ज्याला स्पेक्ट्रा म्हणतो तर वेगवेगळे रंग असतात. आपल्याला माणसांच्या डोळ्याला दिसतं कसं, तर सूर्याचा प्रकाश त्या गोष्टीवर पडतो जे आपण बघतोय, आणि त्या गोष्टीवरनं रिफ्लेक्ट झालेला प्रकाश आपला डोळा कॅच करतो आणि त्याच्यावरनं तो रंग दिसतो. राईट. आणि हे अगदी उलट असतं. म्हणजे जो ऍक्च्युअली लाल रंग आहे त्याच्यावरनं रिफ्लेक्ट होणारा कलर हा टोटली वेगळा आहे. म्हणजे आपल्याला जर पिवळा दिसत असेल तर ऍक्च्युली तो हिरवा असतो निसर्गामध्ये. तर ही आपल्या डोळ्याची रचना तशी आहे. तर हा जो स्पेक्ट्रा आहे, हा जो कलर आहे, हा कलर किड्यांना, कारण ही किड्यांच्या कम्युनिकेशन लँग्वेज मध्ये, जशी त्यांची कामगंध ही त्यांची कम्युनिकेशन लँग्वेज आहे, फेरोमोन ही त्यांची कम्युनिकेशन लँग्वेज आहे, तशाच पद्धतीने रंग आणि रंगांवरनं हे करणं. म्हणून ते फुलांकडे का जातात, कारण झाडाला ती भाषा माहिती आहे, झाड रंगाच्या भाषेत त्याच्याबरोबर बोलतं. रंगीत फुल ठेवलं म्हणजे किडा आकर्षित होतो आणि त्याचे परागकण दुसरीकडे नेता येतात. बरोबर. तर ही जी भाषा आहे रंगाची आणि प्रकाशाची, तर त्याचाच हा एक भाग आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट ट्रॅप्स येतात, ज्याच्यात एक दिवा लावलेला असतो आणि दिव्याच्या खाली पाणी असतं, त्याच्यात कीटकनाशक किंवा रॉकेल भरलेलं असतं. आजकाल सोलर पण येतात त्याच्यासाठी, की वरती सोलर असतो आणि रात्रभर तो दिवा चालतो. म्हणजे सोलर दाखवला हा आपल्याला चित्रामध्ये दिसतो त्या पद्धतीने. तर या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सापळे असतात आणि हेही मोठं काम करत असतात. आणि ह्या ज्या सगळ्या प्रकारचे ट्रॅप्स आणि जीवाणू आणि विषाणू आणि या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित वापरल्या तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकावर म्हणजे आयसीयू मध्ये जायची गरज पडत नाही. आयसीयू मध्ये आपण कधी जातो, जेव्हा आपण वेळेवर काळजी घेत नाही, जेव्हा दुखतं तेव्हाच उपाय करत नाही आणि त्याच्यावर आपण घरगुती का असेना पण औषध घेत नाही. राईट. त्यानंतर पेस्टिसाइड्स, बॉटॅनिकल्स मध्ये जाऊया आपण, थोडासा प्रवेश त्याच्यामध्ये करूया. तर दशपर्णी हे माझ्या मते सगळ्यांना नोन आहे. दशपर्णी अर्कामध्ये तुम्ही हे सगळं वापरूच शकता, पण आम्ही एक नेहमी सांगतो सर की जनावर आपल्या शेताच्या आजूबाजूला ज्या वनस्पती खात नाही त्या वनस्पती 5-5 किलो गोळा करा, त्या एकत्र कुटा, प्लास्टिकच्या ड्रम मध्ये टाका, त्याच्यामध्ये देशी गाईचं मूत्र 5 लिटर टाका, 5 लिटर पाणी घाला, हे सगळं केलेलं तयार द्रावण ते कुजवा, फिल्टर करा, 10 मिली प्रति लिटर या पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये जर आपण उडवलं तर फारशा किडी त्रास देत नाहीत. त्याचंच सॉफिस्टिकेटेड रूपांतर म्हणजे दशपर्णी अर्क. या सगळ्या वनस्पती इथे दिसत आहेत. एक क्विक आपलं त्याच्याबद्दलचं मत. येस, तर डेफिनेटली सरांनी जसं सांगितलं, जे झाड खात नाही, प्राणी खात नाही, म्हणजे याचा अर्थ रिपेल करण्यासाठी किंवा त्याला लांब पळवण्यासाठी किंवा त्याच्यात असे काही केमिकल्स आहेत की जे पॅलेटेबल नाही आहेत. तर त्याच्यामध्ये नीम सगळ्यात पहिले येतं. नीम मध्ये अझाडिरेक्टा इंडिका हे नीमचं नाव आहे. तर आता आणि ह्या नीमवरनं आम्ही खूप मोठी केस लढलोय, जिंकलोय. अमेरिकेच्या WR ग्रेस कंपनी आणि US EPA म्हणजे त्यांचं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट यांनी पेटंट घेतलं होतं कडुलिंबाच्या बुरशीनाशक प्रॉपर्टीचं. तर 97-98 साली आम्ही मिस्टर फडकेंबरोबर काम करत होतो, तर आम्ही खूप लिटरेचर जमा केलं. म्युनिक मध्ये त्या केस लढली गेली आणि आमचा डिफेन्सच असा होता की त्याच्या नावातच असं लिहिलंय की हे भारतीय झाड आहे. करेक्ट. त्या झाडाचं सायंटिफिक नाव आहे अझाडिरेक्टा इंडिका. हे अरेबिक नाव आहे. अझाडिरेक्टा म्हणजे आझाद म्हणजे फ्री, मुक्तपणे आढळणारा. आझाद दिरक्ते हिंद, म्हणजे हिंद म्हणजे भारत, दिरक्त किंवा दरक्त म्हणतात अरेबिक मध्ये झाडाला. तर आझाद दरक्ते हिंद म्हणजे भारतामध्ये मुक्तपणे आढळणारं झाड म्हणजे अझाडिरेक्टा इंडिका असा त्याचा अर्थ होता. मग तिथून खूप सारं पुराणातलं आणि आयुर्वेदातलं लेखन आणि काही आम्ही देऊन ते पेटंट 2000 साली जिंकलं होतं आणि ते अमेरिकेकडनं काढून घेण्यात आलं होतं. तर नीम हा काय कल्पवृक्ष म्हटला तरी चालेल. नीमच्या झाडाच्या पानांमध्ये तर आहेच, पण सगळ्यात जास्त त्याचा जो गर आहे त्या गरामध्ये जास्त अझाडिरेक्टिन आढळतं. पण अझाडिरेक्टिन नोन आहे, पण अझाडिरेक्टिन बरोबर अजून एक 11-12 वेगवेगळे निम्बिन, सॅलॅनिन असे केमिकल्स आहेत
ज्याचा किड्यांमध्ये उपयोग होतो कंट्रोल करण्यासाठी. त्याच्याबरोबर करंज आहे. करंज म्हणजे करंजीन, करंजॉल आणि अशा प्रकारचे केमिकल्स आहेत, तर त्याचाही खूप चांगला उपयोग होतो. करंजाचे सीड वापरल्या तर चांगलं, पण पानांमध्ये पण त्याच्या ऍक्टिव्हिटी असतातच. तर त्याच्यानंतर सीताफळ आहे, त्याच्यामध्ये ॲनोनिन नावाचा घटक असतो आणि ज्या अळ्या आहेत, ज्या चेविंग इन्सेक्ट आहेत, तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल सीताफळातनं मिळतो. त्याच्या बियांमध्ये जास्त सक्रिय तत्व असतं, पण पानं वापरले तर चालतं. निरगुळी आहे. निरगुळीलाही खूप कमीत कमी किडे लागतात. निरगुळीमध्येही काय म्हणतात त्याला, टर्पिनॉइड्स नावाचे घटक आहेत जे त्याला खाऊ देत नाही किंवा ज्या त्याला रिपेल करतात. घायपात आहे. घायपात हे कमीत कमी पाण्यात हे होणारं, म्हणजे आता हे थोडंसं झेरोफायटिक कडे जाणारं प्लांट आहे की कमी पाण्यात स्वतःचा भागवायचा आणि पानांचा आकार कमी करायचा. तर घायपातीमध्ये पण पेस्ट रिपेलंट आहेत. बेशर्मी ज्याला म्हणतो, ज्याला आयकोमिया पिन्नाटा म्हणतात, तर बेशर्मीमध्ये पण केमिकल्स आहेत. फक्त बेशर्मी हाताळताना थोडस काळजी जपून वापरायचं, कारण बेशर्मीमध्ये असे काही केमिकल्स आहेत जे कार्सिनोजेनिक असू शकतात. तर त्याच्यामुळे खूप त्याच्या विसिनिटीमध्ये काम करणं योग्य नाहीये. तुळशीमध्ये लिनोलॉल नावाचा घटक असतो, जे अगदी डासांसाठी तो खूप इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये इव्हन बॅक्टेरियासायडल आणि फंजीसायडल इफेक्ट पण तुळशीमध्ये आहेत. तर तुळशीचे आपण फ्रुट्स पण म्हणजे दाणे पण वापरू शकतो किंवा पानं तर आहेतच डेफिनेटली. गाजर गवत मी याच्यामध्ये जर दुसरं मिळालं तर सजेस्ट करेन, कारण गाजर गवत हे पार्थेनियम जो आहे, त्याच्यात पार्थेनिन नावाचा एक घटक असतो, तो पण कॅन्सर कॉज करणारा असतो. ओके. आणि त्याच्यावर बरंच संशोधन झालंय, तर तो जर आपल्याला काढता आला याच्यातनं तर अजून बेटर होईल. राईट. घाणेरी जे आहे त्याला लॅन्टेना कॅमेरा म्हणतात आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक तत्व खूप असतात घाणेरीमध्ये. तर घाणेरीचा पण खूप फायदा याच्यामध्ये होऊ शकतो. तर अशा पद्धतीने अजून आपल्या बांधावर आढळणारे भरपूर झाडं आहेत, ती आपण ज्याला उग्र वास येतो अशा पद्धतीची किंवा प्राणी खात नाही अशा पद्धतीची घेऊन आपण दशपर्णी बनवू शकतो. शेवटाकडे येतोय आपण आजच्या कार्यक्रमाच्या. कीड आणि रोग व्यवस्थापन हा जो शेतीमधला अत्यंत महत्वाचा भाग आहे की ज्याच्या भोवती आज सगळं ऍग्रिकल्चर, जशी आपण शेती आपण संस्कृती म्हणतोय, पण शेवटी प्रत्येक शेतकरी त्रस्त होऊन काय म्हणतो की रोग आटोक्यात आला नाही, कीड आटोक्यात आली नाही. तर बेसिक गोष्टी करूया, जमिनीकडे लक्ष देऊया, जमीन सुधारूया, जमिनीचं आरोग्य, मग त्या वनस्पतींचं आरोग्य, डार्विनची थिअरी, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, आणि मग जी 1965 साली जी हरित क्रांती झाली, तेवढ्या एका हरित क्रांतीनं भागणार नाही. तर आपल्याला नुसतं ग्रीन रिव्होल्युशन नकोय, एव्हर ग्रीन रिव्होल्युशन हवंय, शाश्वत हरित क्रांती पाहिजे. आणि म्हणून यासाठी शेतकरी जगला पाहिजे, आमचा जगाचा पोशिंदा वाढला पाहिजे, तो श्रीमंत व्हायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम आपल्यासाठी केला. यातला उद्देश एकच आहे, एकमेकास सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. आणि म्हणून शेतकऱ्यांची श्रीमंती वाढवायला, त्यांचे खर्च कमी करणं, हे अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून डॉक्टर सतीलाल पाटील यांना आपण आज इथं बोलवलं. खूप चांगल्या पद्धतीने सर आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे जे छोटं एक बोन्सायचं झाड आहे, जे एका छोट्या कुंडीतल्या संत्र्याच्या झाडाला अनेक संत्री लागली आहेत, तर अशाच आशयाचं काहीतरी भव्य दिव्य प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उपलब्ध व्हावं, त्यांच्याकडे या पद्धतीने पीक पाणी व्हावं. आणि म्हणून शेतकऱ्यांनी ही प्रणाली वापरावी अशी नम्र विनंती करतो. डॉक्टर साहेब, पुन्हा एकदा तुमचं म्हणजे अभिनंदन तर आहेच, तुमचा अभ्यास आणि जे काही तुम्ही आता नीमची जी लढाई सांगितली त्याबद्दल अभिनंदन. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही आमच्या नेचर केअरच्या प्लॅटफॉर्मवरती आलात, आपलं मनापासून धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम आपण संपण्यापूर्वी आपण जसं सांगितलं की अनेक कार्यक्रम आपल्याला एकत्रित करता येतील, अनेक वनस्पतींवरती बोलता येईल, वेगवेगळ्या किडींवरती मार्गदर्शन करता येईल, तेव्हा जेव्हा जेव्हा गरज लागेल, जेव्हा मदत लागेल, या शेतकरी बांधवांसाठी आम्ही तुम्हाला पुन्हा इन्व्हाइट करू. आपण आलात त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद, थँक्यू. आपलं शेवटचं काय म्हणूया, आपलं त्याला एक समराईज करा आणि आपण थांबूया. थँक्यू. बरोबर साहेब, थँक्यू. मला इथं बोलवल्याबद्दल. छान प्लॅटफॉर्म आहे. आणि जसं लोकशाही लोकांसाठी करायचं, लोकांसाठी लोकांकरता करायची गोष्ट असते, तसं माणसाने माणसासाठी माणसाकडून करून घेतलेल्या गोष्टी म्हणजे शेती आहे. आणि या शेतीमध्ये माणूस माणसाला हेल्प करतोय आणि माणूस ते जपतोय, असं म्हटलं तरी चालेल. शेतकऱ्यांना फक्त मी ही एक गोष्ट म्हणेल की कीड आणि रोग नियंत्रण करणं पाहिजे तेवढं कठीण नाहीये, ते खूप कठीण आहे असं दाखवलं जातं आणि आपल्या गळ्यामध्ये ते रसायनं मारली जातात.
बऱ्याचदा भारतासारख्या बाजारपेठेचा वापर हा टेस्ट ऑर्गॅनिझम म्हणून केला जातो, की पहिले इकडे वापरून बघूयात वातावरणावर आणि बाकीच्या याच्यावर काय फरक येतो, याच्यावरनं मग आपल्या देशात त्याला रजिस्ट्रेशन द्यायचं का नाही हे ठरवूयात. अशा पद्धतीने केलं जातं. आपल्याला स्केपगोट व्हायचं नाहीये, बळीचा बकरा व्हायचं नाहीये. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. जर आपण मागे वळून बघितलं, फक्त आपण जुनं ते सोनं हे विसरलोय आता, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येत आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडच्या प्रत्येक किडीचं रोगाचं नॉलेज आपल्याला पाहिजे. आपलं पीक डोळे लावून जरी तुम्ही शेतात बसलात तर पानांच्या सळसळीवर आपल्याला कळलं पाहिजे कुठलं पीक आहे. तुम्हाला कोणी पान चावायला दिलं डोळे बंद करून तर चवीवरनं कळलं पाहिजे हे कुठलं पीक आहे. त्या पानाला हात लावल्या लावल्या त्याच्या स्पर्शावरनं कळलं पाहिजे हे पीक कुठलं आहे. आणि डोळे लावून गेल्यानंतर वासावरनं कळलं पाहिजे की आपण कुठल्या शेतात आहोत. ज्यावेळेस आपली पाची इंद्रिय हे एकरूप झालेले असतील आपल्या शेताशी, मला नाही वाटत की आपल्या इथला कीड आणि रोग हा कधी वरचढ होईल. आपण त्याला इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकाल. मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.